नांदेड पोलिसांचा गुन्हेगारांना काही धाक उरलाय की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, कारण शहरात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्यात। या टोळी युद्धातून तिघांची हत्या झाली आहे। रात्रीच्या वेळी तो रक्तरंजित संघर्ष झडला। सदा आणि साई लाला या दोन टोळ्यांमध्ये हे टोळी युद्ध भडकलं। अरिजित सिंग, आवेज आणि मोहम्मद अरबाज हे गुंड या संघर्षात ठार झाले। या टोळी युद्धामुळे नांदेड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। तर धुरंधर पाहून आला आणि गेम झाला अशी परिस्थिती आहे। सदा गँगचा म्होरक्या अरिजित चव्हाण धुरंधर पाहायला गेला होता। डीमार्ट जवळ साई लाला गँगची अरिजितवर पाळत होती। साई लाला गँगच्या गुंडांनी अरिजितवर हल्ला केला। तलवार आणि खंजीरनं वार करत अरिजितला संपवलं गेलं। अरिजितच्या साथीदारांचा आवेज आणि अरबाजवर शस्त्रानं वार करण्यात आला। संतापलेल्या अरिजितच्या भावानं रुग्णालयात आवेजला संपवलं। दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता, MPDA आणि हद्दपार सारखा। आणि हा दोन्ही गँगची रायबलरीमध्ये E-स्क्वायर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साई लाला ग्रुपच्या दोन मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली। हॉस्पिटल असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला आहे।